तुलना म्हणतो। तुलना म्हणजे स्वतःच्या मूल्याची मोजणी दुसऱ्याच्या मापानं करणं। जेव्हा आपण दुसऱ्याच्या यशावरून स्वतःची किंमत ठरवतो तेव्हा आपण नकळत स्वतःचं सुख दुसऱ्याच्या हातात देतो। ही अवस्था धोकादायक आहे, कारण मग आपला आनंद आपल्या नियंत्रणात राहत नाही। इच्छा, आसक्ती, अज्ञान ही दुःखाची मूळ कारण आहेत। तुलना या तिन्ही गोष्टींना खतपाणी घालते। तुलना केली की इच्छा वाढते, तुलना केली की आसक्ती वाढते, अज्ञान वाढतं, परिणामी मन कधीच शांत राहत नाही। आजच्या काळात आपण सतत दुसऱ्याचं आयुष्य पाहत असतो। कोणाचं घर मोठं आहे, कोणाचं गाडी चांगली आहे, कोणाचं करिअर वेगानं पुढे जातंय, कोणाला जास्त प्रसिद्धी मिळते। हे पाहताना आपण एक गोष्ट विसरतो, प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो। ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे कदाचित शांतता नसल, आणि ज्याच्याकडे शांतता असल त्याच्याकडे संपत्ती नसल। ज्याच्याकडे प्रसिद्धी आहे त्याच्याकडे कधी वैयक्तिक आनंद नसल, आणि ज्याच्याकडे आनंद आहे त्याच्याकडे प्रसिद्धी नसल। पण तुलना करताना आपण फक्त चमक पाहतो, त्याच्यातला संघर्ष दिसत नाही। तुलना मनात सूक्ष्म अस्वस्थता निर्माण करते। सुरुवातीला ती हलकी असते, थोडा मत्सर, थोडं कमीपण, पण हळूहळू ती मोठी होते। मग स्वतःवरचा विश्वास कमी होतो, स्वतःची प्रगती दिसेनाशी होते। मन सतत असं म्हणू लागतं, मी कमी आहे, मी मागी आहे। ही भावना जितकी खोल जाते तितकं समाधान दूर जातं। जगात काहीही कायम नाही। तुमचा पैसा कायम राहणार नाही, तुमची प्रसिद्धी कायम राहणार नाही, तुमचं सौंदर्य कायम राहणार नाही, तुमचं यश कायम राहणार नाही, तुमचं अपयशही कायम राहणार